काल काही गरजू लोक म्हणजे अर्थात शेतकरी आपल्या कार्यालयामध्ये काही निवेदन घेऊन आले होते आणि दरम्यान आपण कार्यालयात नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ते निवेदन आपल्या खुर्चीला दिलं आणि खुर्चीला दिल्यामुळे आज विविध वृत्तपत्रातून त्या बातम्या आल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच आपली गैरहजेरी या बातम्यातून दिसून येते आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपण इथं या निमित्तानं काम करताना जबाबदारीच्या खुर्चीवर असताना कालचा जो प्रकार आहे याबाबतीत तुम्हाला काय सांगता येईल? सर्वप्रथम नमस्कार. आणि काल जो प्रकार झाला, आता जसं आपण म्हटलं की मी आपल्या संग्रामपूर तालुक्यात 2020 ते 2025 बरं या कार्यकाळामध्ये जवळपास माझी आता एक पंचवार्षिक पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी मी अविरतपणे काळ वेळ न पाहता या आपल्या तालुक्यात काम करत होतो. आणि कालचा जो प्रकार झाला, मी काल 11:30 वाजता सोनाळा या ठिकाणी अंकुश देशमुख आणि इतर आणखी शेतकरी जवळपास 5 ते 6 शेतकरी होते. त्यांची एक तक्रार होती संत्रा कलमाबाबत, की त्यांना जे संत्रा कलम पुरवण्यात आले होते तर ते दर्जेदार नव्हते अशी त्यांची तक्रार या कार्यालयाला प्राप्त होती. आणि त्यानुसार आमची जे तक्रार समिती असते तर त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ माननीय व्यवहारे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच आपल्या पंचायत समितीचे कृषी अधिकारी नावकार साहेब, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे दाते साहेब आणि मी आणि आमचे मंडळ कृषी अधिकारीसुद्धा, असं आम्ही 4-5 जणांची टीम ह्या त्या स्पॉटला आम्ही काल गेलो. आणि ते स्पॉट पाहत असताना आम्हाला 11:30 ते जवळपास आता शेतकऱ्यांनीसुद्धा म्हणजे हे जे पाहिलं तर ते म्हणे, साहेब तुम्ही काल इकडं होते. जवळपास आपण 3-3:30पर्यंत त्या ठिकाणी होतो. आणि त्याच दरम्यान त्याच कालावधीमध्ये माझ्या कार्यालयामध्ये काकणवाडा बुद्रुक येथील एक शेतकरी आले आणि त्यांनी एक निवेदन, हे आमचा एक जो कृषी सहाय्यक आहेत नागरे यांच्याबाबत ते निवेदन त्यांचं या कार्यालयाला ते घेऊन आले होते. आणि कार्यालयामध्ये माझे इतर कर्मचारी, त्याच्यामध्ये आमचे OS गोडवे साहेब असतील, त्यानंतर वाळूकार साहेब असतील किंवा आमचे इतर सगळे कर्मचारी या ठिकाणी होते, कदम साहेब होते. आणि यांनी त्यांना विचारलं की आपल्याला म्हणजे काय समस्या आहे, तर ते म्हटले की असं असं आमचं एक निवेदन आहे. तर ते म्हटले ठीक आहे साहेब, सोनाळा या ठिकाणी तक्रार अटेंड करायला गेलेले आहेत आणि तोपर्यंत तुमचं जे काय म्हणणं आहे, निवेदन असेल तर ते आम्ही स्वीकारतो आणि साहेब आले की त्यांच्या निदर्शनाशी आम्ही आणून देतो. परंतु त्यांचा एकच ओघ होता की साहेब आले तरच आम्ही त्यांना हे निवेदन देणार आहे. तुम्हालाच निवेदन देण्याचं मलाच निवेदन द्यायचं. तर वास्तविक आमच्या इथं सर्व कर्मचारी हजर होते आणि हे सर्व शासनाचेच प्रतिनिधी आहेत. बरोबर. म्हणजे मी नसलो तर माझ्या खालोखाल कृषी अधिकारी कदम साहेब असतील, तेही जर गैरहजर असतील तर आमचे OS गोडवे साहेब, ज्याला आपण कार्यालयीन अधीक्षक म्हणतो, बरोबर, तर ते सुद्धा या ठिकाणी हजर होते. त्यांना म्हटलं सुद्धा की माझ्याजवळ निवेदन द्या, परंतु त्यांचा हट्ट असा होता की आम्ही साहेबांनाच निवेदन देणार. आणि मला तिकडं मी असल्यामुळं नंतर मग शेवटी आमचे SDO साहेब, व्यवहारे साहेब म्हटले की तुम्हाला तिकडं तुम्ही जा. मग मी ते काम अर्धवट सोडून शेतकऱ्यांसाठी म्हटलं की शेतकरी आलेले आहेत ते सोडून मी कार्यालयामध्ये आलो. आणि मी साधारण 3-3:15 वाजता या ठिकाणी आलो तर इथं कुणीही नव्हतं. आणि आज मी पाहतो तर मला बऱ्याच वृत्तपत्रामध्ये किंवा व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे यांचे मेसेज आले की साहेब असं असं झालं. आणि खुद्द आमच्या साहेबांनी सुद्धा म्हटले आपण तर काल तिकडं होतो आणि हे असं कसं काय. तर मी ते पाहिलं आणि शेवटी त्यांनी असं त्या ह्याच्यामध्ये बातमीमध्ये म्हटलं की आम्ही साहेबांना कॉल केला, परंतु त्यांनी मला फोन केले त्यावेळेस असं सांगितलं नाही की आम्ही निवेदन घेऊन आलो आहे किंवा काय. तर त्यावेळेस मी लगेच त्यांना सांगितलं असतं की आमचे बाकीचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आहेत तर तुम्ही त्यांच्याजवळ सुद्धा निवेदन देऊ शकता. तुमचं जे काय म्हणणं आहे ते त्यांच्या थ्रू माझ्याजवळ येणारच आहे आणि मी येतोयच तिकडं. तर त्यांनी मग हे सगळं हे केलं आणि माझ्या कार्यालयामध्ये बसले, त्याचे फोटो काढले. नंतर बाहेरचे फोटो असतील, कार्यालयाचे इतर फोटो असतील, ते सगळे एकत्र केले, क्रॉप केले आणि ते कुठंतरी व्हॉट्सअप सोशल मीडियामध्ये व्हायरल केले. आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये माझी जी खुर्ची होती त्याला निवेदन देतानाचा फोटो केला आणि त्या बातम्या प्रसारित केल्या. ॲक्च्युली तिकडून आल्यानंतर सुद्धा मी आमची जी टीम होती नंतर आम्ही निवाणा इथं सुद्धा गेलो आणि त्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया सुद्धा मला व्हॉट्सअपला आली. त्यांनी ॲक्च्युली ती स्टेटसला सुद्धा ठेवली होती की त्याच्यामध्ये कांद्याची त्यांची एक तक्रार होती की त्यांचा कांद्याचं जे आहे
त्याची पात वगैरे ते जळते किंवा काय असा प्रॉब्लेम होता, तर ते आम्ही प्रत्यक्ष शेतात पाहणी केली. तर त्यावेळेस आम्हाला ते त्याच्यावर काय थ्रिप्स वगैरे असेल, त्याचा अटॅक वगैरे आलेला आहे, आम्ही त्याला योग्य ते मार्गदर्शन केलं. आणि संध्याकाळी 6:30 वाजता 6:30 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो. तो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचा फोटोसुद्धा आहे त्या ठिकाणी. म्हणजे मी तालुक्यातच होतो, परंतु काही क्षेत्रीय जे माझा दौरा होता त्या ह्याच्यामध्ये असताना ते काकणवाडा येथील शेतकरी आले आणि त्यांनी असं निवेदन दिलं आणि त्याच्या त्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रसारित झाल्या. निश्चितच अशा स्वरूपानं बऱ्याच वेळेस काय होते की आपण जरी आपल्या बाबतीत जर सांगायचं म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत आपण खूप चांगली अशी मेहनत घेता, ठिकठिकाणी बांधावर गेल्याचं आणि अनेक उदाहरणं आपल्या बाबतीत आहेत की आपण शेतकऱ्याप्रती अत्यंत जागरूक आहात. पण तरीसुद्धा कालच्या प्रसंगामुळे निश्चितच या आपल्या खात्याची किंवा आपल्या कार्यालयाची थोडीशी म्हणजे बेइज्जती झाली असं म्हणता येईल किंवा त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण आपल्यामध्ये. आणि कारण तुम्ही प्रामुख्याने कालच्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर होते, या लोकांनी तुम्हाला फोन केला असता, चर्चा झाली असती, बरं झालं असतं. पण आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जर त्यावेळेस त्यांचं निवेदन घेतलं असतं तर आजच्या वृत्तपत्रामध्ये जी बातमी आली ती आली नसती. तर आपल्या कर्मचाऱ्याबाबतीत काय सांगता येईल तुम्हाला? खरं म्हणजे कर्मचारी तर हजर होते, ते निवेदन घ्यायला सुद्धा तयार होते. बरं. परंतु शेतकरी किंवा जे आले होते 5-7 जण, तर त्यांची ती मनस्थितीने किंवा मानसिक स्थिती अशी नव्हती की त्यांना फक्त बनसोडे साहेब हेच पाहिजेत. असं जर असेल तर प्रशासनामध्ये काम करत असताना ज्यावेळेस जो मुख्य एचओडी ज्याला आपण कार्यालय प्रमुख म्हणतो ते जर हजर नसतील, आता समजा माझी उद्या मीटिंग आहे, जर समजा मी आता उद्या इतर राहणार नाही, तर मग बाकी शेतकरी जर समस्या घेऊन आले तर माझे इतर कर्मचारी अधिकारी या ठिकाणी असतात आणि हे सुद्धा शासनाचेच प्रतिनिधी आहेत. त्यामुळं फक्त एकाच व्यक्तीकडं किंवा त्या मुख्य जो कार्यालय प्रमुख आहे त्यांच्याकडेच आमचं हे म्हणणं म्हणजे मांडायचं, तर मला वाटतं की हे काही संयुक्तिक नाही. हां, तुमचं जे म्हणणं आहे ते माझ्यापर्यंत आलंच असं ठीक आहे. काल मी त्यावेळेस जरी नसलो तरी आज आला असतं किंवा मी आलोच होतो नंतर, त्यावेळेस माझ्यापर्यंत ते येणारच होतं. आणि जे काल कर्मचारी आहेत तसं मी त्यांना योग्य ते त्यांच्यावर जे काय प्रशासकीय कारवाई असेल किंवा जे काय असेल तर ते मी माझ्या कार्यालयीन जो भाग आहे त्याच्यामध्ये ते निश्चित करणार आहे. आणि याच्यामध्ये जे कृषी सहाय्यक आहेत, नागरे साहेब, तर यांचं जर मला निवेदन आलेलं आहे त्यांच्यामध्ये ते जे मुद्दे आहेत तर यांना मी कारणे दाखवा नोटीस असेल तर ही बजावून त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांचं मी लेखी स्वरूपात या ठिकाणी घेणार आहे. आणि याच्यामध्ये जर तथ्य असेल तर निश्चित जे कृषी सहाय्यक नागरे जे आहेत त्यांच्यावर निश्चित प्रशासकीय योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. निश्चितच खरा म्हणजे जवळपास 2020 ते 2025पर्यंत अमोल बनसोड हे या संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावाच्या शेतकऱ्याच्या समस्या ह्या त्यांच्या अगदी पाठ झालेल्या आहेत. नव्हे, बऱ्याच ठिकाणी त्यांना आवर्जून ते स्वतः जातात आणि त्या शेतकऱ्यांच्या बांधावर असतील, प्रत्यक्ष कामावर असतील आणि प्रत्यक्ष भेटी ते देतात. त्यामुळे निश्चितच साहजिकच काल जो प्रकार घडला तो खऱ्या अर्थानं अमोल बनसोडसारख्या एका संवेदनशील व्यक्तीच्या अधिकाऱ्याच्या जिव्हारी लागलेला आहे. आगामी काळामध्ये तरी शेतकरी बांधवांनी आपल्या समस्या घेऊन असताना जर संबंधित अधिकारी किंवा एचओडी नसतील तर संबंधित त्यांच्या कर्मचाऱ्याच्या जवळ जरी दिल्या तर चांगलं होईल. आणि जेणेकरून त्या कार्यालयाप्रती जे काही आदर आणि समादर लोकांमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे, तो आदर कायम राहील असं यावरून वाटते. एकंदरीत अमोल बनसोड साहेबांची त्याबद्दलची झालेली नाराजी आणि त्या आलेल्या बातमीमुळे ते आज जरी उद्विग्न असले तरी आगामी काळात आम्ही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी अजूनही यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रती चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कॅमेरामन सुरेश सपरला, दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर.